एसटी महामंडळाच्या कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी रविवारी राज्यभर परीक्षा घेण्यात आली। या परीक्षेदरम्यान नागपुरातील एका केंद्रावर अभूतपूर्व गोंधळ झाल्याने या केंद्रावरील परीक्षा रद्द करण्यात आली असून या केंद्रावरील परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे। एसटी महामंडळाच्या वतीने कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली। नागपूरच्या कोराडी रोडवरील झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या परीक्षा केंद्रावर सुमारे 1200 परीक्षार्थींची परीक्षा देण्याची सोय करण्यात आली होती। सकाळी 11:30ची वेळ पेपरसाठी निश्चित होती, मात्र निर्धारित वेळ उलटूनही अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचलाच नव्हता। कुठल्या खोलीत कुठल्या बाकावर बसायचं याचीही कल्पना विद्यार्थ्यांना देण्यात आली नव्हती। विद्यार्थ्यांना पेपर देण्यापूर्वी पेपरला व्यवस्थित सील देखील लावण्यात आलं नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। त्यामुळे हा पेपर फुटला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। या सर्व गोंधळाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांनी पेपर देण्यास नकार देत परीक्षा केंद्राच्या बाहेर येऊन घोषणाबाजी केली। त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोलिसांना पाचारण करण्यात आलं। आम्ही जेव्हा जाऊन पाहिलं तिथे आन्सर शीट पण मिळाली होती, क्वेश्चन शीट पण मिळाले होते, विद्यार्थी पेपर पण सोडवत होते। जेव्हा त्यांच्या वर्गातला म्हणजे सर आहेत त्यांना आम्ही विचारलं की सर बा हे आमच्या वर्गामध्ये पेपर आले नाही, तुम्ही फक्त यांना आन्सर पण देऊन दिलं, क्वेश्चन शीट पण दिली, आन्सर शीट पण देऊन दिली, आम्हाला तर आन्सर पण नाही ना क्वेश्चन शीट पण नाही मिळाली, हे असं काय? त्या वर्गातल्या मास्तरांनी बोलले की बा तुम्ही काही विद्यार्थी जाऊन खालच्या मेन ऑफिसमध्ये जा आणि तिथून तुम्ही ते पेपर घेऊन या आणि सोडवा। एक्झाम होते ते रोल नंबर टाकल्याशिवाय होत नाही, अशी काही इथे रोल नंबरची सिक्वेन्स प्रमाणे काही ब्लॅकबोर्डवर रोल नंबर सुद्धा नव्हता। उमेदवारांची गेटच्या बाहेर यादी लागलेली नव्हती, दरवाजात सुद्धा लागलेली नव्हती, बाहेर लागली होती ती अगोदर फाळण्यात आलेली होती। त्याच्यानंतर दुसरी यादी आली, दुसरी लावली, त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे नंबर नव्हते। सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी परीक्षा केंद्रावर पोहोचले। विद्यार्थ्यांशी चर्चा करून महामंडळाच्या मुंबईतील अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली। या केंद्रावरील परीक्षा रद्द करून येथील विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला। झुलेलाल सेंटरवर काही तांत्रिक अडचणींचा प्रॉब्लेम निर्माण झाल्याचं आम्हाला नंतर कळलं आणि त्याच्यामुळे शेवटी कित्येक विद्यार्थ्यांना परीक्षेतून वंचित राहण्याची शक्यता होती। हा विषय मुंबईला अवगत करण्यात आला आणि मुंबईवर यावरनं आम्हाला मार्गदर्शन प्राप्त झाले की या झुलेलाल केंद्राची परीक्षा रद्द करावी। यांच्याकरता भविष्यामध्ये आपण 2 दिवसामध्ये पुढची तारीख किंवा पुढचे प्रोग्रेस यांना अवगत करण्यात येणार आहे आणि सर्व मुंबईवरनं त्यांना एसटीच्या वेबसाईटवरही याविषयी जाहीर करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे या केंद्रावरील सुमारे 1200 विद्यार्थ्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे। जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।